आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्यांचा माझ्याकडे व्हिडिओ। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। व्हिडिओतील व्यक्ती मंत्री संजय शिरसाट असल्याचा राऊतांचा दावा। तर ती बॅग माझ्या कपड्यांची असावी। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय। संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार। मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी शहांकडे पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा मोठा दावा। बाळासाहेबांचे शिष्य म्हणवणारे संजय राऊत शरद पवारांची चाकरी करायचे। अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल। तर फेक नरेटिव्ह कसा तयार करायचा हे राऊतांना अचूक कळलं, सावंतांचा निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती, दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी वकील आणि अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही। संजय शिरसाटांच्या विधानाचा विपर्यास केला गेला। श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। दखलपात्र गुन्हा होत असल्यास गुन्हा दाखल करावा, पोलीस योग्य कारवाई करतील। संजय गायकवाड मारहाण प्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया। मी जीवघेणी मारहाण केली नाही, फक्त प्रसाद दिला। मारहाणीवर गायकवाडांची प्रतिक्रिया। तर मारहाण जाणीवपूर्वक केल्याचं म्हणत कारवाईला घाबरत नाही असं वक्तव्य। संजय गायकवाड टॉवेल बनियन गँग आमदार निवासातील मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन। अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत धक्कादायक बाब उघड। जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचंही उघड। मराठीवर प्रेम असल्यास उद्याच अजान मराठीमध्ये सुरू करा। राज ठाकरेंच्या मीरा रोड दौऱ्यावरून नितेश राणेंचं आव्हान। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी। राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। निवडणूक 3 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। राज्यातील दूध भेसळीच्या वाढत्या प्रकारांवरून पडळकर आक्रमक। दूध भेसळ शेतकरी करत नसून डेअरी चालकांकडूनच होत असल्याचा आरोप। विधान भवन परिसरामध्ये दाखवलं प्रात्यक्षिक। विधान भवन परिसरामध्ये असलेला कचरा कपड्याने झाकला। रोहिणी खडसेंकडून व्हिडिओ ट्विट। अशीही लफाछपवी असं म्हणत रोहिणी खडसे यांचा टोला। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हिरवा झेंडा। मिठागर जमिनीवरील आक्षेप न्यायालयानं फेटाळले। पुनर्विकासासाठी मुलुंडमधील मिठागरांच्या जमिनींचा वापर होणार।